नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी खास प्राध्यापिका डॉक्टर गौरी पिंपळे यांना आमंत्रित केलेलं आहे. मी काही व्हिडिओ बनवले युरोपची परिस्थिती किंवा अमेरिकेमध्ये सुद्धा सोने चांदी यांचा भाव, त्याची घसरण किंवा जे घसरण म्हणजे डॉलरची घसरण झाली आहे, सोन्या चांदीची नाही. तर त्याच्यावरचे व्हिडिओ बघितले लोकांना. मला थोडंसं मी जरी माहिती मिळवून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला तरी देखील हा विषय हा तज्ञांचा विषय आहे आणि म्हणून आज गौरीताईंना मी खास आमंत्रण दिलेलं आहे. त्या बिझनेस इकॉनॉमिक्स हा त्यांचा खास विषय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट पण घेतलेली आहे आणि अनेक ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं जातं ह्या विषयासाठी. तेव्हा गौरीताई, तुमचं खूप खूप स्वागत करते. नमस्कार. जरी डॉक्टरेट असली तरी तुमचा अभ्यासही याच्यामध्ये खूप चांगला आहे, की तुमचे व्हिडिओ रेफरन्ससाठी मी स्वतः पण रेफर करते. त्यामुळे असं काही नाहीये, की तज्ञ मीच आहे म्हणून. तुमचाही अभ्यास दांडगा आहे या विषयावरचा. त्याच्यामुळे आपण जस्ट गप्पा मारू. जरी तुम्ही तुम्ही मला आमंत्रण दिले हा माझा स्वतःचा सन्मान आहे, की स्वातीताईंबरोबर मला गप्पा मारायला नाही, मिळतात. नाही. खास करून मला म्हणजे ही एक माझ्यातली कमतरता वाटत होती, की प्रेक्षकांसमोर अतिशय भरीव माहिती जावी. मी ते खूप सोपं करण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याच वेळेला अनेक संदर्भ जर का लोकांना मिळाले तर त्यांनाही आवडेल. ह्याच्यापुढे मी हा जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली गौरीताईंचा मला वाटतं ईमेल आयडी दिला तर हरकत नाही. म्हणजे लोकांना जर का काही शंका हो, असतील तर ते चालेल. मला त्यानंतर अगदी, विचारू अगदी. शकतील. किंवा यशा पृथ्वीच्या ईमेलवर पाठवलं तर मी त्यांच्याकडे फॉरवर्ड करू शकेन. आजचा विषय खास आम्ही घेतलेला आहे तो युरोपमधल्या घडामोडी. एका बाजूला जर का तुम्ही बघाल तर युक्रेन युद्ध बंद व्हावं म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय आग्रही दिसतात. कारण त्यांना कळतं आहे की बिलियन्स ऑफ डॉलर्स हे नुसतेच त्या युद्धापायी खर्च होत आहेत आणि एका बाजूला कर्जाचा डोंगर आहे अमेरिकेच्या डोक्यावरती. युरोपची परिस्थिती काही फारशी वेगळी नाही, रशियाची वेगळी नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये युद्ध चालू ठेवणं हा एक नको असलेला भार उचलावा लागतोय. परंतु युरोपियन देश मात्र ते मानायला तयार नाहीयेत. त्यांची जी खुमखुमी आहे युद्धाची ती जात नाही. त्यांच्या डोक्यामध्ये एकच बसलेलं आहे की रशिया युरोपला पादाक्रांत करेल आणि आमचं स्वातंत्र्य हिरावून घेईल. तेव्हा ह्या भीतीच्या आधाराने त्यांना युद्ध चालू ठेवण्याची इच्छा आहे असं दिसतंय. परंतु नेमकी आर्थिक परिस्थिती काय आहे आणि ते खरोखरच असं युद्ध झालं तर ते किती तरुण जाऊ शकतील आर्थिक दृष्ट्या, पॉलिटिकल दृष्ट्या. आपण वेगळा भाग त्यासाठी मी खास गौरीताईंना बोलवलेला आहे आणि त्यांचे विचार याच्यावरचे मला ऐकायला आवडेल. कारण एका बाजूला आपण ऐकतो की फ्रान्स म्हणतंय की आम्हाला IMF कडे कर्ज मागायला जावं लागेल. ब्रिटन सुद्धा म्हणते की आम्हालाही कर्ज मागावं लागेल. तेव्हा ही परिस्थिती नेमकी काय आहे? जर्मनीमध्ये कारखाने बंद पडत चाललेले आहेत. तर हे सगळं तुम्हाला कसं वाटतं त्याच्यामध्ये? हो, जर्मनीचं म्हणा, आपण जर पूर्ण युरोपचा विचार केला, तर त्यांच्याकडे कॉर्पोरेट बँक्रप्सीचा रेट जो आहे तो आता 4% पर्यंत गेलाय. 4% पर्यंत ही भयावह परिस्थिती आहे. कारण आपण जर इंडिव्हिज्युअल कंट्री बघितल्या, जर्मनी, फ्रान्स, इटली, तर त्याच्यामध्ये तो 10% वरती गेलाय. जर्मनीचा 15% पर्यंत आहे, फ्रान्सचा 23%. तर कॉर्पोरेट बँक्रप्सीचा देशाच्या बँक्रप्सीशी संबंध कसा येतो? तर जेव्हा एखादी कंपनी बँक्रप्ट होते, ती झाल्यानंतर चांगली एखादी कंपनी जी वेल गोइंग आहे, जी प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे, ती जर त्या कंपनीला विकत घ्यायला आली, तर ते काहीतरी करून त्याच्यामधून मार्ग काढतात आणि ती पुन्हा कंपनी चालू करतात. पण ती कंपनी जर पूर्णपणे बंद पडली, ते बँकरप्ट म्हणूनच त्यांनी डिक्लेअर केलं, तर त्यांनी दिलेले रोजगार, त्याच्यामुळे दर महिन्याला येणारी ज्यांच्या घरात जी सॅलरी येते ती बंद पडली. मग त्यांचे पेमेंट बंद पडले आणि मग तसं जर सायकल बघितला आपण, तर अगदी शेवटचा आपण रोजचा दूधवाला, भाजीवाल्यापर्यंतची काही ठराविक अमाउंटची पेमेंट बंद पडली, हे जे चक्र असतं. म्हणून बँक्रप्सी रेशो जो आहे, कॉर्पोरेट बँक्रप्सी रेशो हा सगळ्यात पहिल्यांदा धोक्याची घंटा असते. आपण जर्मनीमध्ये बघितलं तर जर्मनी हा दुसऱ्या महायुद्धानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कोणाकडे मोठ्या प्रमाणात राहिलं? सगळ्यात सगळ्यात मोठा फायदा अमेरिकेला झाला. अमेरिकेचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर फ्लरिश झालं. कारण युरोपीय देश त्या परिस्थितीमध्ये नव्हते, की ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये हे करतील, सवलती देतील आणि सरकार काही योजना आखेल, असं त्यांच्याकडे पैसा नव्हता. अमेरिका आणि दुसरा देश होता तो जर्मनी. तेव्हाची वेस्ट जर्मनी, नंतर 89ला ते एकत्र आले
आणि ती पूर्ण जर्मनी आहे. तर जर्मनी हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये नंबर 1 झाला. पण त्या जर्मनीमध्ये जो ब्रँड Volkswagen, जो ब्रँड त्यांनी जगभरात अगदी प्रसिद्ध केला, लोकप्रिय केला. आपल्याकडेही त्यांच्या मोठ्या-मोठ्या गाड्या आजही लोकप्रिय आहेत Volkswagenच्या. अगदी Volkswagen Polo म्हटली तरी ती जरी आता कंपनी नसेल, तरी जुन्या गाड्या आपल्याला मार्केटमध्ये दिसतात, की रस्त्यावर चालतायत. पण ती अशी यशस्वी असलेली कंपनी त्यांचा 80 वर्ष जुना कारखाना जर्मनीमधला बंद करावा लागला. जर्मन ब्रँड 80 वर्ष जुनी असलेली कंपनी आज तो कारखाना बंद करावा लागतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे रशियाने त्या कारखान्यासाठी जागा दिली. म्हणजे जर्मनी मुळात जर्मनीमध्ये गॅस आणि जे काय आहे, गॅस, तेल जे काय त्याचा पुरवठा मुख्यत्वे करून रशियाकडून होतो. तर रशियाकडचा जो कमी-कमी होत गेला, त्यांना दुसरीकडून घ्यावा लागला. त्याचा सगळ्याचा परिणाम रशियन अर्थव्यवस्थेवर झाला. सॉरी, जर्मन अर्थव्यवस्थेवर झाला आणि जर्मन अर्थव्यवस्थेवर झाल्यामुळे कसं झालं, हळू-हळू करत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला फटका बसला, जो आज ना उद्या बसणारच होता. म्हणजे रशिया-युक्रेन युद्धाला खतपाणी घालायच्या आधी युरोपीय देशांनी हा विचार करायला हवा होता, की आपण रशियावर किती अवलंबून आहे. पूर्व युरोप जो आहे, ईस्ट युरोप, तो बऱ्याच प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. असं असतानाही रशियाकडे एवढे मोठे ऊर्जेचे स्रोत असताना पण युक्रेन-रशिया युद्धाला त्यांनी युक्रेनला मदत करताना हा विचार करायला हवा होता, की स्वतःच्या अर्थव्यवस्थांवरती काय परिणाम होईल. म्हणजे एक असं म्हटलं जातं, की फॉर्म्युला कसा ह्यांचा बनलेला होता, की संरक्षण फुकटात अमेरिका देतेय, नेटोचं आपल्याला संरक्षण आहे. त्यामुळे त्यावर फारसा खर्च करावा लागत नव्हता. स्वस्तातलं स्वस्त जे माल आहे, तो माल चीन देत होता, कारण तो जगाची फॅक्टरी बनून गेला होता. आणि स्वस्तातली स्वस्त एनर्जी आहे, ती रशिया देत होता. तेव्हा ह्यांची चैन चाललेली होती युरोपियन देशांची. प्रश्न कुठे सुरू झाला, की जेव्हा आता अमेरिका म्हणते, की आम्ही संरक्षण द्यायला असमर्थ आहोत. तुमचे तुम्ही खर्च बाजूला काढा ह्याच्यासाठी. तेव्हा तारांबळ सुरू झाली. मग त्याच्यामध्ये भर पडली ती युक्रेन युद्धानंतर त्यांनी रशियाकडून एनर्जी घ्यायचं थांबवलं म्हणजे थेट एनर्जी. सरतेशेवटी भारताकडून असा घास खातायत तो भाग वेगळा. अजूनपर्यंत आता तर तेही बंद करायचं म्हणतायत. म्हणजे तेलाचे भाव तिथे आणखी कडाकतील आणि संकट हे अधिक गहिरं होत जाईल. ही जी अवस्था युरोपनी स्वतःची करून घेतली, ती अतिशय दयनीय आहे असं मला वाटतं आणि ती एक प्रकारे हे सती गेलेले आहेत, असं मी म्हणते आणि ही सगळी आयडिओलॉजीची आहे. ती आयडिओलॉजी जॉर्ज सोरोसची आहे. जॉर्ज सोरोसचे जे सगळे शिष्य म्हणा किंवा त्याच्या सोबत काम करणारी मंडळी आहेत, ती आज 25% युरोपियन युनियनचा हिस्सा असलेली जर्मनी म्हणजे आर्थिक हिस्सा असलेली 2 नंबरची असेल, फ्रान्स असेल. आज ब्रिटन हा ईयूचा भाग नसला तरी देखील युरोपचा एक महत्वाचा देश आहे. या सर्वांची जी घसरगुंडी आहे, ही घसरगुंडी हे समीकरण बिघडल्यामुळे झाली आहे, असं मला वाटतं आणि त्याच्यातून मग त्यांना समोर येणारं जे संकट आहे, त्याच्याकडे ते डोळेझाक करताना दिसतंय. ह्याच्यासाठी बाहेर पडण्यासाठी म्हणून ते काही हातपाय मारतायत का गौरीताई? आता त्यांचं हे काय आहे, की त्यांच्याकडे जे $300 बिलियन आहेत रशियाचे, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्यामुळे ते रशियाला ते परत करायला तयार नाहीत. त्यांची भीती हीच आहे, की रशिया-युक्रेन युद्ध थांबल्यानंतर $300 बिलियन आपल्याला रशियाला परत करावे लागतील. तर त्यांचं म्हणणं काय, आम्ही परत युक्रेनला उभं करण्यासाठी मदत करू. त्यात काही जणांचं म्हणणं असं आहे, की त्याचे आपण बॉन्डमध्ये कन्व्हर्ट करू आणि बॉन्ड युक्रेनला देऊ. म्हणजे कर्जाच्या रूपात. हे कर्जाच्या रूपात देणार म्हणजे ते परत त्याची रिपेमेंट एक्सपेक्टेड आहे. रिपेमेंट एक्सपेक्टेड आहे म्हणजे $300 बिलियन त्यांच्याकडे जे आहेत, म्हणजे रशियाचे त्यांनी गोठवलेले आहेत. आता ते खरंच आहेत की नाही ते खर्च केले ते कोणाला कळायला मार्ग नाही. पण ते आपण आहेत असं जरी समजलं, तरी पण त्याच्यावरती त्यांचा आता डोळा आहे की ते रशियाचे $300 बिलियन आम्हाला हवे. आणि हा जो सगळा म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून बघितलं, तर एक डेब्ट टू जीडीपी रेशो हा एक प्रकार असतो की किती कर्ज असावं जीडीपीच्या दृष्टीने. साधारण 60% पर्यंतचं कर्ज आहे, हे अलाउएबल आहे. म्हणजे इट्स ओके. काही परिस्थिती काही हाताबाहेर नाही. पण संपूर्ण युरोपियन झोनचं कर्ज आज 88% जीडीपीच्या म्हणजे काही देशांचं कर्ज 100% पेक्षा काही जणांचं कमी असेल. पण ऑन एन एव्हरेज 88% आहे. ती त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कसं आहे आपण जर मागे जाऊन बघितलं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जी आर्थिक व्यवस्था उदयाला आली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, त्याच्यामध्ये
हे म्हटलं गेलं, की एक तेव्हासाठी केली गेलेली ॲडजस्टमेंट होती, की दुसरं महायुद्ध संपलं आणि देशांकडे पैसे नव्हते म्हणून सगळ्या देशांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं. कर्ज घ्यायचं, मग ते फेडण्यासाठी परत दुसरं कर्ज घ्यायचं. म्हणजे कर्ज घेऊन आपण सामान्य माणसं काय करतो, कर्ज घेतो आणि आपल्या उत्पन्नातला भाग असतो, त्या उत्पन्नामधून कर्ज घेतो. कर्ज फेडलं जातं. पण मोठे देश आहेत किंवा सगळेच देश काय करतात, पहिलं कर्ज फेडण्यासाठी, त्याची परतफेड करण्यासाठी दुसरं कर्ज घेतात. त्याच्यातून पहिलं कर्ज परतफेड केलं जातं. आणि ही तेव्हा तात्पुरती केलेली अरेंजमेंट होती. पण ती स्वतःच्या फायद्यासाठी सगळ्याच देशांनी आतापर्यंत वापरलेली. त्यामुळे एका पॉइंटला जाऊन ते देश कोसळणार हे नक्की असतं. फक्त अमेरिकेला एक त्याच्यामध्ये सूट काय आहे, की अमेरिकेचे युएस ट्रेजरी बॉन्ड आहेत, त्याला कायम आजपर्यंत त्यांना काय म्हणतो पर्चेसिंग हे त्यांची जास्त आहे. त्यांचं क्रेडिट वर्दीनेस जास्त असल्यामुळे ते सहज खरेदी केले जात होते. म्हणून अमेरिका आजपर्यंत बँकरप्ट झालेली नाहीये. पण बाकी बघाल तर रिसेंट म्हटलं तरी 2018ला ग्रीसने बँकरप्सी डिक्लेअर केली होती. आता मला आठवण कसली येते, ग्रीसवरती असंच काही वर्षांपूर्वी संकट आलेलं होतं आणि ग्रीसच्या रस्त्यावर अक्षरशः दंगली झाल्यासारखी परिस्थिती होती. तर ग्रीसची त्यावेळची अवस्था आणि युरोपची अवस्था याच्यात आता किती अंतर राहिलंय? म्हणजे मला बाबा 5 पायऱ्या चढून जायच्या आहेत, की 10 चढून जायच्या आहेत, की रिलेटिव्हली आपण काय म्हणू शकतो? रिलेटिव्हली 4 ते 5 देश हे ग्रीसच्याच वळणावरती चाललेले आहेत. पण एक मी तुम्हाला सांगते, 1971ला जेव्हा अमेरिकेने डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही हे जाहीर केलं, त्याच्यानंतर अमेरिकेची स्वतःची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. तिकडे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष झाले पॉल वॉकर. पॉल वॉकर 1971 पासून 1971 नाही 1979ला पॉल वॉकरनी एक वेगवेगळ्या पॉलिसीज आणल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी काय केली, तर डॉलर हा थेट सोन्याशी कंपॅरिझन केला जाणार नाही. तर सोन्याचा दर आहे हा एका ठराविक लेवलच्या वरती जाणार नाही, सगळ्यात पहिली ऍडजस्टमेंट. त्यामुळे ती आर्टिफिशियल ऍडजस्टमेंट होती. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट, 1982ला मेक्सिको हे बँकरप्ट झाला. पॉल वॉकरने सांगितलं बेल आउट पॅकेज द्यायचं आयएमएफ कडून. सगळ्यात पहिलं आयएमएफचं बेल आउट पॅकेज 1982ला मेक्सिकोला दिलं गेलं. आणि बेल आउट पॅकेज आयएमएफला देण्यासाठी अमेरिका का सांगू शकते, कारण आयएमएफ आणि वर्ल्ड बँकेला फायनान्सिंग अमेरिका करते. आणि मग ते बेल आउट पॅकेज, मग त्याच्यानंतर बघाल तर एखाद्या देशाने बँक्रप्सी जाहीर केली, बेल आउट पॅकेज द्यायचं, त्यांना बाहेर काढायचं, हे एक काय म्हणतो एक समान सूत्र झालं. की समजा एखादा देश जर बँकरप्ट झाला तर त्याचे असेट विकून त्याच्यामधून पैसे यायला पाहिजे. पण तसं न करता बेल आउट पॅकेज द्यायचं. कारण अमेरिका पैसे देऊ शकते आयएमएफ आणि वर्ल्ड बँकला. अमेरिका कसे देऊ शकते, दे कॅन प्रिंट डॉलर्स आउट ऑफ थिन एअर. पण आयएमएफ जेव्हा कर्ज देतं तेव्हा ते इतक्या जाचक अटी घालतात नॉर्मली. अशा अटी पाळण्याच्या मनस्थितीमध्ये हे 4-5 देश तुम्ही म्हणता युरोपाचे ते खरोखरच आहेत का? की हा, आता तो प्रश्न आहे, कारण त्यांनी युनायटेड नेशन्स बरोबर आपल्या युएस बरोबर पंगा घेतलाय. ट्रम्प आणि त्यांचं पटत नाहीये. पण जर आता सगळीकडून तुमचे आर्थिकदृष्ट्या नाड्या आवळल्या तर तुम्हाला मान्य करावंच लागतं. आपण फार लांब नाही, पण 1997ला टायगर इकॉनॉमीचं उदाहरण घेऊ. मलेशिया, थायलंड, फिलिपाईन्स आणि दक्षिण कोरिया या 4 टायगर इकॉनॉमीज म्हटल्या. अगदी जून 1997 पर्यंत आयएमएफने त्यांचं प्रचंड कौतुक केलं, की स्वतःच्या धोरणांनी उभे राहिलेले देश ते आर्थिकदृष्ट्या फार पुढे गेले, हे मिरॅकल आहे वगैरे. आणि 2 जुलै 1997ला अचानक त्या पडल्या. बेल आउट पॅकेज घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. म्हणजे मलेशियाचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष, मला वाटतं पंतप्रधान होते महातीर मोहम्मद, त्यांनी म्हटलं आमच्या विरुद्ध कॉन्स्पिरसी केली गेली. आणि तो भाग वेगळा. पण शेवटी त्या देशांना कुठला पर्याय उरतही नाही. असं पण काहीतरी होऊन बसतं, की आता पर्याय नाही, बेल आउट पॅकेज घ्यावंच लागेल देश वाचवण्यासाठी. आणि मग तुम्ही म्हणता तसं ते आयएमएफच्या ज्या जाचक म्हणजे जाचक म्हटल्या तरी पण त्या काय म्हणतो आपण इन फेवर टू युएस. तुम्ही जो उल्लेख केला $300 बिलियन रशियाचे पडलेले आहेत युरोपच्या बँकांमध्ये, म्हणजे त्यातले काही ब्रसेल्समध्ये आहेत, बेल्जियमकडे आहेत, काही इंग्लंडमध्ये आहेत आणि काही फ्रान्समध्ये आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही म्हणता तुमची शंका बरोबर आहे, ते मुळात पैसे कितपत राहिलेत हाही शंका आहे.
मध्यंतरीच्या काळात मी असंही वाचलं होतं, की त्याच्यावरती जे व्याज जमा झालेलं आहे, ते व्याज थेट युक्रेनला देण्यात यावं म्हणून. म्हणजे त्याबद्दलही शंका आहे. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मागणी केलेली आहे, की हे जे $300 बिलियन आहेत, ते तुम्ही अमेरिकेच्या बँकेकडे ट्रान्सफर करा म्हणून. आणि त्यानंतर सगळी युरोपाची तारांबळ उडालेली मला दिसते आणि हा जो संघर्ष आहे, तो अधिकाधिक शिगेला पोहोचताना दिसतोय आणि इतकं असून सुद्धा म्हणजे पराकोटीची परिस्थिती आलेली असून सुद्धा ते कुठल्याही बाबतीमध्ये रशियासोबत जो शांतता करार करावा म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मला वाटतं दुसरं किंवा तिसरं प्रपोजल आता दिलं असेल. परंतु त्याच्या बाजूनी कुठलाही देश उभा राहताना दिसत नाहीये मला. आणि त्या म्हणून त्याबद्दलची जी शंका आहे ती शंका मला गौरीताईंना अशी जे राजकीय निर्णय घेण्यासाठी राजकीय नेत्यांना आर्थिक स्वातंत्र्याची फार मोठी गरज असते आणि हे तुम्हाला मोदींच्या निर्णय त्यांची जी पद्धती आहे त्याच्यात दिसून येईल, की बाबा आपले पाय जमिनीवर आहेत का? तसे या युरोपीय राजकीय नेत्यांचे पाय जमिनीवर नाहीत. तेव्हा अर्थशास्त्राच्या दडपणाखाली त्यांना राजकीय निर्णय आता घ्यावे लागतील का? म्हणजे परिस्थिती तिथपर्यंत आली आहे का? असं मला प्रश्न गौरीताईंना विचारायचा आहे. कोणताही निर्णय बघितला ना तर पॉलिटिकल डिसिजन हा नॉट मिअरली पॉलिटिकल डिसिजन. त्याला नेहमी इकॉनॉमिक डिसिजनचा बॅकअप असतो आणि म्हणूनच घेतला जातो. म्हणजे दोन्ही इतकं इंटर रिलेटेड आणि को रिलेटेड आहेत ना, तुम्ही बाजूला करू शकत नाही. कोणताही निर्णय घ्या. आता आपण सध्या रिसेंट काय करतो, रेफरन्ससाठी 1945 म्हणून घेतो. म्हणजे 80 वर्षाचा इतिहास घेतो. पण त्याच्या आधीचाही इतिहास घेतला. इंग्रजांना का सत्ता हवी होती? पैसा, व्यापार, व्यापारातून मिळणारा पैसा. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सत्ता जी आहे, ती शेवटी इकॉनॉमिक्सशी रिलेटेडच होते. त्याच्यामुळे त्याच्यामधून आपण कुठलाही निर्णय पॉलिटिकल डिसिजन हा फक्त पॉलिटिकल डिसिजन असं म्हणू शकत नाही. त्याला नेहमीच इकॉनॉमिक डिसिजनचा बॅकअप असतं किंवा त्याच्यामध्ये मी तर म्हणते अर्थशास्त्राचा वाटा मोठा असतो. तेव्हाच ते राजकीय निर्णय घेतले जातात. आता युरोपचा प्रश्न हा $300 बिलियन आहे. त्यात अमेरिकेने मागितलंय, ट्रम्पनी मागितलंय $300 बिलियन. त्यामुळे ते आता भीतीमध्ये आहेत, की आता $300 बिलियन अमेरिकेला द्यायचे. ते म्हणतात आम्ही युक्रेनला देतो, त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी. त्यामुळे हा जो आहे क्लॅशेस ऑफ इंटरेस्ट तो होणारच आहे आणि त्याचं कारण आर्थिकच आहे. आणि बघूया पुढे जाऊन काय कशा प्रकारे निर्णय घेत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि युरोपियन देशांचे प्रतिनिधी. त्याच्यावरती पुढचं सगळं रशिया, युक्रेन आणि युरोपची जी काही आर्थिक स्थिती आहे ती पूर्णपणे अवलंबून आहे. खरंय. आपल्याकडे म्हणतात ना, सर्व सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही. आणि तिथेच युरोपचा इतिहास जो आहे हा नव्याने लिहिला जाईल, अशी आज परिस्थिती आहे. गौरीताई तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिलीत, त्याच्याबद्दल तुमचे खरोखर आभार मानते. धन्यवाद. आपण परत-परत भेटत राहू, कारण हे विषय अतिशय कठीण आहेत आणि ते आपल्यासारख्या तज्ञ व्यक्तींनी येऊन सोपे करून सांगणं, हे माझं भाग्य आहे असं मी समजते. नमस्कार. धन्यवाद. मला तुमच्या बरोबर गप्पा मारायला मिळाल्या हे माझं भाग्य आहे. हो.